विचार करा, रात्रीची 11 वाजलेत. सगळी कामं संपवली आहेत आणि घड्याळात अलार्म लावून बरोबर 8 तासांची झोप पूर्ण करून सकाळी 7 वाजता उठण्याची वेळ झालीय. तांत्रिकदृष्ट्या पाहिलं तर 8 तासांची झोप पूर्ण झालीय. पण प्रत्यक्षात सकाळी उठल्यावर अंगात अजिबात त्राण नसतो. डोळे जड झालेले असतात. असं वाटतं की अजून 2 तास तरी झोपायला हवं होतं. आपण शरीराला एखादं मशीन समजण्याची चूक करतोय का? आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण याच अत्यंत महत्त्वाच्या विषयाचा वेध घेणार आहोत. नक्कीच. कारण कसं आहे, हा प्रश्न आजच्या काळात जवळपास प्रत्येकाला भेडसावतोय. आपण किती तास झोपलो या एकाच आकड्याला आपण सगळं काही मानून बसलो आहोत. म्हणजे आपल्याला वाटतं की शरीराचं एक बटण आहे, रात्री बंद केलं आणि सकाळी चालू केलं की झालं. हो ना, मला इथे एक साधं रोजच्या वापरातलं उदाहरण आठवतंय. आपण रात्री आपला मोबाईल चार्जिंगला लावतो. सकाळी उठल्यावर 100% बॅटरी दिसेल अशी अपेक्षा असते. अगदी बरोबर. पण सकाळी पाहतो तर बॅटरी फक्त 10%च असते. कारण आतली केबल कुठेतरी खराब असते किंवा प्लग लूज असतो. आपण पलंगावर 8 तास पडून असतो, पण शरीराची बॅटरी चार्जच होत नाहीये. आपल्या झोपेचंही असंच काहीसं होतंय असं मला वाटतं. हे चार्जिंग केबलचं सादृश्य तुम्ही अत्यंत चपखल मांडलं आहे. आपण पलंगावर डोळे मिटून किती तास पडून आहोत यावरून ऊर्जा परत मिळणं ठरत नाही, तर ती झोप किती शांत आणि गाढ झाली यावर ते अवलंबून असतं. म्हणजे ती क्वालिटी महत्वाची आहे. होय. विज्ञानाच्या भाषेत याला स्लीप आर्किटेक्चर किंवा झोपेची रचना म्हणतात. याचे वेगवेगळे टप्पे असतात: हलकी झोप आणि अतिशय गाढ झोप, ज्याला डीप स्लीप म्हणतात. जर आपण या गाढ झोपेच्या टप्प्यात पोहोचलोच नाही तर 10 तास पडून राहूनही सकाळी थकवात जाणवणार. हे स्लीप आर्किटेक्चर समजून घेणं खूप गरजेचं आहे. याच विषयाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आज आपण रत्नागिरीचे सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांनी मांडलेल्या माहितीचा आधार घेत आहोत. डॉक्टर रेणुशे हे MD मेडिसिन आयुर्वेद आहेत. बरोबर. त्यांच्या मते झोपेची गुणवत्ता ढासळली की शरीर आतून काही धोक्याचे संकेत देऊ लागतं. पण ही लक्षणे नेमकी कोणती असतात जी लोक सहसा दुर्लक्षित करतात? डॉक्टर रेणुशे अतिशय स्पष्टपणे सांगतात की शरीर सतत सांगत असतं की चार्जिंग नीट झालेलं नाहीये. सर्वात पहिलं लक्षण म्हणजे सकाळी उठल्यावरचा सततचा थकवा. दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे डोकेदुखी. आणि मग लोक डोकं जड पडलंय म्हणून लगेच चहा किंवा कॉफीचा आधार घेतात. तिथेच तर मोठी चूक होते. लोक चहा कॉफी घेतात, त्यातून तात्पुरती तरतरी येते, पण मेंदूला जी खरी विश्रांती हवी असते ती मिळत नाही. आणि यातूनच मग दिवसभर चिडचिड वाढते. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरून उडखळणं हे याचंच लक्षण आहे तर? नक्कीच. कारण गाढ झोपेतच मेंदू इमोशनल प्रोसेसिंग करत असतो. दिवसभराचा ताणतणाव, भावना यांचं नियमन रात्रीच होतं. जर ती झोप मिळाली नाही तर मज्जासंस्था फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये अडकून राहते. म्हणजे सतत एका तणावाच्या स्थितीत. बापरे. पण या लक्षणांमध्ये एक अतिशय आश्चर्यकारक गोष्ट मी स्रोतांमध्ये वाचली. ती म्हणजे सतत भूक लागणे. हे मला थोडं विचित्र वाटलं. झोपेचा आणि भुकेचा असा थेट संबंध कसा असू शकतो? इथे एक अत्यंत रंजक आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा सगळा हार्मोन्सचा खेळ आहे. शरीरात ग्रेलिन नावाचं हॉर्मोन असतं जे भूक वाढवतं, आणि लेप्टिन नावाचं दुसरं हॉर्मोन असतं जे पोट भरलंय असा संदेश मेंदूला देतं. बरं. जेव्हा झोप पूर्ण होत नाही तेव्हा शरीर प्रचंड तणावाखाली असतं आणि ऊर्जेची मागणी करतं. अशा वेळी मेंदू ग्रेलिनची पातळी वाढवतो आणि लेप्टिन खाली पाडतो. अरेच्चा, म्हणजे मेंदू अक्षरशः आपल्याला फसवून जास्त खायला लावतोय. अगदी तसंच. शरीर ती न मिळालेली ऊर्जा अन्नातून भरून काढण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे गोड, अति तेलकट किंवा फास्ट फूड खाण्याची तीव्र इच्छा होते. वजन वाढतं, पण मूळ कारण ती बिघडलेली झोप असते. हा खरोखरच एक डोळे उघडणारा मुद्दा आहे. आपण डाएट करत बसतो, पण झोप सुधारली नाही तर उपयोग नाही. पण समजा एखाद्याने याकडे लक्षच दिलं नाही, धावपळीचं आयुष्य आहे असं म्हणून ओढत राहिला, तर आतमध्ये काय नुकसान होतं? हाच तर सर्वात मोठा धोक्याचा इशारा आहे. डॉक्टर रेणुशे आवर्जून सांगतात की जेव्हा शरीर दीर्घकाळ या गाढ झोपेपासून वंचित राहतं, तेव्हा शरीरात कॉर्टिसॉल नावाचा तणावाच्या हॉर्मोनची पातळी सतत वाढलेली राहते. म्हणजे सतत ताण. होय. यामुळे रक्तवाहिन्यांवर ताण येतो. परिणामे भविष्यात उच्च रक्तदाब म्हणजेच BP, शरीरातील इन्सुलिन बिघडून डायबिटीज आणि अत्यंत गंभीर अशा हृदयविकाराचा धोका वाढतो. म्हणजे आपण BP आणि डायबिटीजसाठी थेट गोळ्या सुरू करतो, पण मूळ कारण झोपेत लपलेलं असतं, तिकडे लक्षच नसतं. अगदी बरोबर. आता हे जर इतकं गंभीर आहे
आणि आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे प्रत्येकासाठी 8 तास हा नियम लागू होत नाही. तर मग वयानुसार शरीराची ही झोपेची गरज कशी बदलते? खूप चांगला प्रश्न आहे. डॉक्टर रेणुशे यांच्या मार्गदर्शनानुसार वयानुसार झोपेचे तास ठरलेले आहेत. नवजात बाळ म्हणजे 0 ते 3 महिने वयाची बाळं त्यांना 14 ते 17 तास झोपेची गरज असते. 14 ते 17 तास म्हणजे जवळपास पाऊण दिवस. इतकी का? कारण त्या काळात त्यांच्या मेंदूमध्ये लाखो नवीन पेशींचे दुवे जोडले जात असतात. त्यानंतर 1 ते 5 वर्षांच्या लहान मुलांसाठी 10 ते 14 तास झोप आवश्यक असते. कारण त्यांच्यात ग्रोथ हॉर्मोन गाढ झोपेतच सर्वाधिक स्रवतं. हां. आणि किशोरवयीन मुले 14 ते 17 वर्ष वयोगट त्यांच्यावर तर अभ्यासाचा खूप ताण असतो. या गटासाठी 8 ते 10 तास झोप अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या मेंदूत मोठे बदल होत असतात, पण मोबाईल आणि रात्रीच्या चॅटिंगमुळे त्यांची झोप सगळ्यात जास्त विस्कळीत झाली आहे. खरंय. आणि मग येतो प्रौढ व्यक्तींचा गट 18 ते 64 वर्ष. यांच्यासाठी 7 ते 9 तास झोप पुरेशी मानली जाते. शारीरिक झीज भरून काढण्यासाठी ही वेळ गरजेची असते. आणि शेवटी 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक ज्यांना 7 ते 8 तास झोप लागते. पण अनेकदा असं दिसतं की वयोवृद्ध लोकांची झोप खूप लवकर जाळते. सलग झोप लागत नाही त्यांना. त्याचं वैज्ञानिक कारण म्हणजे वयानुसार शरीरातील नैसर्गिक मेलाटोनिन जे झोपेचं हार्मोन आहे त्याचं प्रमाण कमी होत जातं. त्यामुळे झोप खंडित होते. पण तरीही एकूण 7 तास विश्रांती गरजेचीच असते. बरं, ही आकडेवारी पाहिल्यावर लक्षात येतं की आपण सर्व एकाच साच्यात बसू शकत नाही. पण मग ही गाढ झोप मिळवण्यासाठी नेमकं करायचं काय? संध्याकाळच्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्यांचा थेट परिणाम झोपेवर होतो? सगळ्यात पहिला शत्रू म्हणजे रात्रीचा स्क्रीन टाईम. डॉक्टर रेणुशे स्पष्ट सांगतात की झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा टीव्ही कटाक्षाने टाळला पाहिजे. म्हणजे तो जो निळा प्रकाश असतो तो घातक असतो का? होय, तो ब्लू लाईट थेट डोळ्यांच्या रेटिनामार्फत मेंदूपर्यंत पोचतो. मेंदूला वाटतं की अजूनही दुपारच आहे. त्यामुळे मेलाटोनिनचं उत्पादन मेंदू थांबवून देतो. म्हणजे आपण स्वतःच आपल्या झोपेच्या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा आणतोय. तसंच रात्री उशिरा चहा किंवा कॉफी घेणं टाळलं पाहिजे. कॅफीनमुळे मेंदूमधील रिसेप्टर्स ब्लॉक होतात आणि मेंदू अकारण उत्तेजित राहतो. आणि बेडरूमचं वातावरण कसं असावं? खोली शांत आणि तिथे पुरेसा अंधार असावा. अंधार आणि थोडं थंड वातावरण हे शरीराला नैसर्गिक झोपेचे संकेत देतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीराचं अंतर्गत घड्याळ, ज्याला आपण सर्कॅडियन रिधम म्हणतो, ते सेट करणं. हे सर्कॅडियन रिधम म्हणजे? रोज एकाच वेळेला झोपणं आणि उठणं. अगदी बरोबर. शरीराला रुटीन खूप आवडतं. याच रुटीनचा एक भाग म्हणजे दिवसाची सुरुवात कशी करता येते. सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणे आणि हलका स्ट्रेचिंग व्यायाम करणे यामुळे शरीराची ऊर्जा पातळी दिवसभर उत्तम राहते. म्हणजे दिवसाची ऊर्जा आणि रात्रीची झोप या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. पण समजा हे सगळं करूनही झोप येत नसेल तर लोक लगेच झोपेची गोळी घेतात. मग अशा वेळी केमिकल औषधांऐवजी आयुर्वेदाकडे का वळायचं? इथेच तर सगळी गोम आहे. केमिकल झोपेच्या गोळ्या तुम्हाला नैसर्गिक झोप देत नाहीत. त्या तुम्हाला सिडेशनमध्ये म्हणजे एका भूल दिलेल्या अवस्थेत ढकलतात. म्हणजे ती डीप स्लीप नसतेच? अजिबात नाही. गोळ्यांमुळे आपण फक्त बेशुद्ध झाल्यासारखे पडलेले असतो. मेंदूची जी दुरुस्तीची प्रक्रिया असते ती होतच नाही. आणि हळूहळू या गोळ्यांची सवय लागते. एका आजारासाठी आपण दुसऱ्या आजाराला जन्म देतो. म्हणूनच आयुर्वेदाचा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. मी वाचलंय की डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांच्या कार्याची दखल जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO, युनायटेड नेशन्स आणि युनिसेफ सारख्या संस्थांनी घेतली आहे. हे खरोखरच खूप मोठं यश आहे. नक्कीच. अमेरिका आणि कॅनडासारख्या देशांतूनही लोक त्यांचं मार्गदर्शन घेतात. याचं मुख्य कारण म्हणजे ते केवळ आजाराची लक्षणे दाबत नाहीत. ते नाडीपरीक्षेतून शरीरातील वात, पित्त आणि कफ यांच्यातील मूळ बिघाड शोधून काढतात. नाडीपरीक्षा. मला नेहमी हा प्रश्न पडतो की फक्त मनगटावर बोटं ठेवून शरीराच्या आतलं नेमकं कसं कळतं? म्हणजे हे एखाद्या भूकंपमापक यंत्रासारखं, सिस्मोग्राफसारखं आहे का? वा, हे अतिशय अचूक उदाहरण दिलं तुम्ही. नाडीपरीक्षा हे असंच एक जैविक भूकंपमापक यंत्र आहे. जमिनीखालील हालचाली जशा सिस्मोग्राफ आधीच टिपतो, तसंच शरीरात मोठा आजार दिसण्यापूर्वीच नाडीपरीक्षेतून शरीरातील लपलेले दोष ओळखता येतात. म्हणजे झोप न येण्याचं मूळ कारण पोटातल्या पचनात किंवा वाढलेल्या पित्तात असू शकतं हे त्यातून समजतं? होय.
आधुनिक विज्ञानात आजार वाढल्यावर मशीनवर दिसतो, पण आयुर्वेदात तो आधीच पकडता येतो. त्यामुळेच डॉक्टर रेणुशे केमिकल गोळ्या देण्याऐवजी नैसर्गिक उपचारांवर आणि योग्य डाएट प्लॅनवर भर देतात. या डाएट प्लॅनमध्ये नेमकं काय असतं? म्हणजे आयुर्वेदानुसार काही खाण्यापिण्याची पथ्य असतात का? स्निग्ध आणि उष्ण आहार चालेल. यासोबतच आयुर्वेदात स्वयंपाकघरातील मसाल्यांना खूप महत्त्व आहे. म्हणजे आपले रोजचे जिन्नस. हो, उदाहरणार्थ झोप चांगली येण्यासाठी रात्री झोपताना दुधात थोडंसं जायफळ किंवा हळद घालून पिणं खूप फायदेशीर ठरतं. जिरे आणि ओवा पचनासाठी उत्तम असतात. पचन चांगलं असेल तर झोपही गाढ लागते. क्या बात आहे. आणि या तणावाचं काय? कारण ताणतणाव हा झोपेचा सर्वात मोठा शत्रू आहे ना? अगदी. जेव्हा मन शांत नसतं तेव्हा शरीरही शांत होत नाही. त्यासाठी डॉक्टर रेणुशे श्वासोच्छवासाचे व्यायाम म्हणजेच प्राणायाम करण्याचा सल्ला देतात. दीर्घ श्वास घेतल्याने मज्जासंस्था शांत होते आणि नैसर्गिक झोप येण्यास मदत होते. मला इथे एका रुग्णाची केस आठवते जी मी स्रोतांमध्ये वाचली. एक व्यक्ती होती जी गेली 5 वर्ष क्रॉनिक फटीग म्हणजे सततच्या थकव्याने त्रस्त होती. होय, ती केस खूपच बोलकी आहे. दिवसातून 3-4 कप कॉफी आणि रात्री झोपेच्या गोळ्या असं त्यांचं रुटीन होतं. पण जेव्हा त्यांनी डॉक्टर रेणुशेंचा सल्ला घेतला तेव्हा नाडी परीक्षेतून पित्त खूप वाढल्याचं समोर आलं. त्यांनी गोळ्या बंद करून फक्त आहारात बदल केले, काही मसाल्यांचा वापर सुचवला आणि अवघ्या 3 महिन्यात त्यांची ती जुनाट समस्या सुटली. बरोबर. हेच तर आयुर्वेदाचं आणि नैसर्गिक उपचार पद्धतीचं यश आहे. तुम्ही रोगाच्या मुळावर काम करता, त्यामुळे तो कायमचा बरा होतो आणि कोणतेही साईड इफेक्ट्स नसतात. ज्यांना ही नैसर्गिक आणि कायमस्वरूपी उपाययोजना हवी आहे त्यांच्यासाठी मी इथे संपर्क माहिती देऊ इच्छितो. डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांचं प्रज्ञा क्लिनिक रत्नागिरीत कोकण नगर येथे आहे. पिनकोड 41559. आणि ते सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत क्लिनिकमध्ये असतात. होय. त्यांचा मोबाईल नंबर आहे 7057394036. ज्यांना खरोखरच आजारातून कायमचं मुक्त व्हायचं आहे त्यांच्यासाठी हा मार्ग खूप महत्वाचा आहे. नक्कीच. शेवटी या चर्चेचा निष्कर्ष डॉक्टर रेणुशे यांच्या एका साध्या वाक्यात सांगता येईल. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि चांगली झोप हेच उत्तम औषध आहे. अगदी खरंय. झोप ही केवळ वेळ घालवण्याची क्रिया नाही, तर ती आरोग्याची उभारणी करणारी प्रक्रिया आहे. पण इथे मला एक शेवटचा विचार मांडायचा आहे. आपण नाडी परीक्षेबद्दल बोलताना पाहिलं की अतिसूक्ष्म संकेत आधीच टिपता येतात. तर विचार करा, आपल्या या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाने वेढलेल्या आयुष्यात आपलं शरीर आपल्याला रोज असे अजून किती छोटे मोठे संकेत देत असेल. कधी येणाऱ्या सततचा थकवा, तर कधी लागणारी अनावर भूक, ज्यांच्याकडे आपण वेळ नाही म्हणून दुर्लक्ष करतो. अगदी तेच. मग या शरीराच्या भाषेकडे, त्याच्या इशाऱ्यांकडे लक्ष देण्याची वेळ आता आली नाही का? याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. आरोग्याची काळजी घ्या आणि गाढ झोपेचा आनंद नक्की मिळवा.